एखादं मिसाईल आलं तर ते कॅच करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन मग ते इंटरसेप्ट करायचं. ह्या सगळ्याला किती मिनिटं जातात? आत्ता हा जो ॲडव्हान्टेज इस्रायलला मिळतोय की इराण त्यांचा बाजूचा देश नाही. आपल्या इथे जे आता सिंदूर ऑपरेशन झालं की काही असे एरियाज होते की तिकडनं 50 किलोमीटरवर नाही आपल्याकडे येत होतं. जर आपल्याला कंट्रोल हवा असेल या सगळ्या सिस्टीमवरती तर त्याच्या डोक्यात हे व्यवस्थित इक्वेशन बसलं पाहिजे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, की तो कुठल्या डायरेक्शनला चाललाय आणि तो काय स्पीडला चाललाय आणि माझा बाण जो जाणार आहे त्याचा स्पीड काय असू शकेल आणि तो किती अंतरावरती त्याची जी एक्सपेक्टेड ट्रॅजेक्टरी आहे त्या ट्रॅजेक्टरीला भेद देऊ शकेल तो. आणि ते जर काही मिलीमीटर्सने जर तुमचं चुकलं तर काही उपयोग नाही. मिसाईल्स किंवा ड्रोन्स किंवा बाकीचे जे हवेतले जे असतात तिथे अक्षरशः असे अगदी किसिंग करून जरी गेला तरी सुद्धा त्याला काही होत नाही. तो अटॅक त्याच्यावरतीच व्हायला पाहिजे. मग एवढं प्रिसिजन असतं? एक तर पहिलं डिटेक्शन की कुठे सोडायचं आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरं जे त्याच्यामध्ये जे आहे की तुम्ही काय सोडणार आहे. तुमच्याकडे जे मिसाईल जे आहे ते येणाऱ्या मिसाईलच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट स्पीडचं असायला पाहिजे. म्हणजे हायपरसोनिक किंवा सुपरसोनिकच असायला पाहिजे. ते तिथपर्यंत तुम्ही त्याला भेदूच शकत नाही. आणि ते करताना ही जी मी ॲक्युरेसी सांगितली ती की एक्झॅक्टली आता त्याचा जो काही साईज आहे त्या साईजवरती कुठेही आपटलं तरी चालेल ते.